समचरण सरोजम चांद्र नीलांबुदाभम आता जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलंकांक तेजोधिकामोदि भक्त्रम खलानिशवादापनोद्धारः दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं तडिद्वास सन्नील मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ बोला बोला पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घराले 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 कृपाळ म्हणून तुझी येणी ढळे कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हसे हालकारे कृष्ण ढोलकारे घडिये 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 गुज बोलकारे अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार आकारण कारण करुणा वरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाचे मायबाप विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय भगवान श्री तुकोबाराय ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय माऊली ज्ञानोबाराय यांचा काकडा या प्रकरणातला भोपाळी नावाचं जे प्रकरण आहे त्यातला हा अभंग आहे विठाला या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची या अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन पाहायचे पण तत्पूर्वी थोडासा आपल्या संप्रदायानं घालून दिलेला जो प्रघात आहे तसं पाहायला गेलं तर आपला हा वारकरी संप्रदाय शास्त्र प्रणित संप्रदाय या वारकरी संप्रदायामध्ये सरपंच प्रत्येक गोष्टीला अशा प्रकारचा नियम आहे प्रत्येक गोष्ट वारकरी संप्रदाय शिकवतो बघा चालावं कसं वारकरी संप्रदाय शिकवतो बोलावं कसं वारकरी संप्रदाय शिकवतो एवढंच नाही तुम्ही पंक्तीला बसले ना तर जेवावं कसं हे सुद्धा कोण शिकवतंय वारकरी संप्रदाय मला वाटतंय तुम्ही म्हणाला काय मनाने बोलतो का काय तुम्ही घरी गेले आता झोपले की नाही सकाळी किती वाजूस तर झोपावं हे सुद्धा वारकरी संप्रदाय शिकवतोय विठाला याला काही पुरावा आहे का पुरावा आहे का युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण प्रत्येक गोष्टीला जसा नियम आहे का नाही तसे या व्यासपीठावर आल्यावर कीर्तनकारानं काय बोलावं सरपंच याला सुद्धा नियम आहे बेटाला या नियमाला कुठं तडा जाणार नाही या पद्धतीने कीर्तन होईल विठाला
तुझी येणी ढळे. पुढं पुढं बोला बोला. कोटी चंद्र प्रकाश कमाल नयन हास्य वदन हसे. बघा या अभंगाचे कडवे 3. हा अभंग फिट डोक्यामध्ये बसवायचा आज आपल्याला. बरं या अभंगाचे कडवे 3 आहेत. 3ही कडव्यामध्ये त्या भगवान परमात्म्याचं वर्णन अशा प्रकारचं आलेलं. पण वर्णन बघा कसं आलंय. पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबा भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन केलंय. दुसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या स्वभावाचं वर्णन केलंय. आणि तिसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन आलंय. विठाला सौंदर्य, स्वभाव आणि सामर्थ्य प्रामुख्यानं एका जागेवर जिथं येतं ना त्याला देव असं म्हणतात. विठाला सौंदर्य, स्वभाव आणि सामर्थ्य सरपंच एका जागेवर एका माणसाकडे पाहायला मिळणार नाही. आपल्या जर या सृष्टीमधल्या जर लोकांकडे जर नजर टाकली तर काही लोकांकडं माऊली सौंदर्य सापडल पण चांगला स्वभाव सापडणार नाही. काही जणांकडं स्वभाव सापडल पण सौंदर्य नाही. आणि काही जणांकडं सामर्थ्य पण सौंदर्यही नाही आणि स्वभावही नाही. मग आपलं जर पाहिलं ना तर आपलं असं आहे. तुकोबाराच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कोठे काही कोठे काही काही आणि एक आहे एक नाही. या जगामध्ये जर पाहायला गेलं तर एखाद्याकडे एक गुण असेल तर दुसरा असेलच असं मात्र नाही. मला वाटतं हा सप्ताह जे आयोजन करणारी जी मंडळी आहेत का मला वाटतं या मंडळीचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. कारण ही सर्व मंडळी रिक्षा चालक आहेत. रिक्षा चालक. आणि मला वाटतंय आतापर्यंत गाणं होतं बघतोय रिक्षावाला वाट आहे का नाही. पण तुमच्याकरता म्हणावं लागेल बघतोय रिक्षावाला वाट सप्ताह कधी येईल याची. हा म्हणजे नवलायचीच गोष्ट आहे का नाही. या रिक्षावाल्यांकरता बोलतो कोटे काही आणि एक आहे एक नाही. बघा आता तुम्ही सर्वजण रिक्षा चालवता. एकाच मॉडेलचा रिक्षा भेटतंय का? बोला बोला बोला. दिसायला जरी सारखा असला तर त्याच्यात सुद्धा 1 नंबर मॉडेलला काय फॅसिलिटी आहे, त्याच्यापेक्षा वरच्या मॉडेलला काय फॅसिलिटी आहे आणि त्याच्यापेक्षा बोला 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 किती मॉडेल असतात. अध्यक्ष कुठे गेले आहे का? रिक्षा कमिटीचे अध्यक्ष किती मॉडेल असतात अध्यक्ष साहेब? एक काय म्हणतात त्याला म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि टॉप. हा शक्यतो सगळ्यांची ओढ सेकंड टॉपवरच असते. विठाला रिक्षात जर एक पाहायला मिळत नाही तर सृष्टीचं काय बघायला बसलं. सौंदर्याचा विचार केला तर सौंदर्य असेल तर स्वभाव नाही, स्वभाव असेल तर सामर्थ्य नाही. पण या भगवंताकडं या तिन्ही गोष्टी ऐका. यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंत विठाला. याच्या सौंदर्याचं वर्णन करण्याच्या पाठीमागचं काय कारण आहे? या जगात काय सौंदर्यवान माणसं नाहीत का? या सृष्टीतलं सौंदर्य जर पाहायला गेलं तर या सृष्टीतलं सौंदर्य सरपंच काय कमी सौंदर्य नाही या सृष्टीला. वसंत ऋतूमध्ये अर्थात पावसाळा सुरू झाला या सृष्टीच्या सौंदर्याकडे जर पाहिलं ना तर मला वाटतं किती गोड दिसतंय ते सौंदर्य. हा म्हणजे त्या सौंदर्याकडं एकदम हिरवळ अशा प्रकारची त्या सौंदर्याची सृष्टीची. पण हे जे सौंदर्य जो जून महिन्यामध्ये
जी धरणी माता बहरलेली आहे, मला वाटतं ती चैत्र महिन्यात राहते का? बोला बोला, राहते का? नाही ना राहत. का? तर नाश पावणारं सौंदर्य. हे आता जरी बरं वाटत असेल, पण माऊली हळूहळू हळूहळू हळू या जगातलं सौंदर्य काय होणार आहे? नाश पावणारं सौंदर्य. अबाधित जर सौंदर्य तुम्हाला कुठं पाहायला मिळत असेल तर ते देवासमोरच मिळतंय. विठाला बाकीच्या सौंदर्याचा विचार केला तर ते नाश पावणार आहे. बघा, जन्माला आलेलं बाळ, 6 महिन्याचं वर्षाचं जे बाळ आहे का नाही, त्या बाळाकडे जर पाहिलं तर कृष्ण महाराज मग ते कुठल्या जातीचं आहे, कुठल्या समाजाचं आहे, कुठल्या धर्माचं आहे याचा माणूस अजिबात विचार करत नाही. ते 6 महिन्याचं वर्षाचं जे बाळ आहे का नाही, माणूस येतं पटकन उचलून घेतंय. कुणाला? बोला बोला बोला, बाळाला. आणि उचलून घेऊन राहतंय का? बोला बोला सरपंच, उचलून घेऊन राहतंय का? काय करतंय? लगेच त्याची काय करतंय? पप्पी घेतंय. कुणाची? बाळाची. किती वर्षाचं बाळ आहे? 1 वर्षाचं किंवा 6 महिन्याचं. किती आबलूक दिसतं. काय त्याचे डोळे, काय त्याची त्वचा, काय त्याचे गाल, काय त्याचे कुरुळे कुरुळे केस, काय त्याच्या डोळ्याकडे जर पाहिलं तर मृगासारखे डोळे. पण मला वाटतं 6 महिन्याचं बाळ जसं उचलून घेऊन पप्पी घ्यावीशी वाटती, तसं हेच बाळ जर आता 90 वर्षाचं झालं तर आता कुणी म्हणतं का बाळा य य य य ग मा य पप्पी दे ग दे, म्हणते का असं? माऊली म्हणते का? का बरं असं नाही? त्याचं कारण असं आहे, या सृष्टीमध्ये तुमचं जसं 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 वय वाढल का नाही, तसं तसं तुमचं सौंदर्य काय होतंय? खलास होतंय. खलास. रूप वाढ उपजता बरे दिसे पण रूप वाढता ते नाशे. ज्ञानोबरायचे असंच म्हणणं आहे. प्रथम वयस्का काळी लावण्याची नभाळी प्रगटे जैसी आगळी अंगणा. तुकोबारायचं जर म्हणणं पाहायला गेलं तर तुकोबाराय म्हणतात गाढवाचं पिल्लू माऊली जन्माला आल्यावर अशोकराव जेवढं गोड दिसते की नाही, तसं त्या गाढवाच्या पिल्ल्याचं जसं 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 वय वाढन तसं तसं नाही. जन्माला आलेलं गाढवाचं पिल्लू ग टुनुक 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 उड्या मारतंय, वाटतंय उचलून घरी घेऊन यावं त्याला पाळायला. कुणाला? बोला बोला, गाढवाच्या पिल्ल्याला. पण त्याच गाढवाच्या पिल्ल्याचं जर वय वाढलं ना तर मला वाटतं त्या गाढवाला विचारतंय का कोणी? गाढवाचं जाऊ द्या हो. आपलं सांगतो तुम्हाला, नवीन मध्ये किती मजा असते. सुरुवातीला किती मजा आहे. आता इथं तरुण पोरं बरेच आहे, ज्याचं ज्याचं नवीन लग्न झालंय की नाही, झालंय का आता इथं कोणाचं आहे की नाही, ज्याचं ज्याचं नवीन लग्न झालंय त्याची सरपंच मजा बघायला पाहिजे. मला वाटतं ते 2 दाम्पत्य एकमेकाला सोडून घास खात नाहीत माऊली. अजून राहिले तुमचं आहे की नाही. मला वाटतं जे नवीन लग्न झालंय सरपंच खातंय का? आता तुम्हाला आता सगळे आपण शेतकरी आहेत, बरोबर आहे ना? का लागलात नोकऱ्याला? शेतकरी वर्ग आहे आपला, आहे का नाही? मला सांगता तुम्हाला सांगतो, ते नवीन लग्न झालेलं जे असतंय का नाही, त्याला जर शेतात जायचं असेल ना सरपंच, ते फिरू फिरू वापस येतं. मग त्या मालकीनीनं म्हणून आता काय कशाला आला तुम्ही? येठं निसरलं होतं मला. तुमच्या लक्षात येतं निमित्त. बरं जा मग येठण घेऊन, आहे का नाही? दिलं त्याला येठण. पुन्हा गेलं शेतात जातं का नाही, पुन्हा त्याला आली बा आठवण, पुन्हा वापस आलं. बायको म्हणले आता काय? शिवळा विसरल्यात मला. तुमच्या लक्षात येत आहे ना? म्हणजे याला काय म्हणायचं, सुरुवातीचा जो गोडवा आहे बाबा बाबा, त्या गोडव्याला काय मेरे हात में तेरा हाथ हो और सारी जिंदगी. सरपंच किसके साथ हो?
काय आता तुम्हाला त्या प्रेमाचं काय सांगावं बाबा. मला वाटतं त्या डोळ्यातलं उन आँखों का हंसना भी क्या, जिन आँखों में पानी ना हो, वो जवानी नहीं, जिसकी कोई कहानी न हो, जिन्हें मरने की किसको बड़ी, राम भजले श्याम भजले घडी दो घडी, जय सिया राम. काय म्हणतो ते डोळे डोळे नाहीत की त्या डोळ्यामध्ये काय नाही, पाणी नाही. उन आंखों का हंसना भी क्या, जिन आंखों में पानी न हो, वो जवानी जवानी नहीं. पुढं जिसकी कोई कहाणी, जिसकी काही कहाणी न हो म्हणजे काय लपडे लुपडे असं नाही बरं. जवानीमध्ये सर्व काही साधलं जातं. ज्ञानोबारायनं ज्ञानेश्वरी लिहिली जवानीमध्ये, तुकोबारायनं गाता लिहिला, म्हातारपणात लिहिला का जवानी. संत परंपरेचं सगळं चरित्र पहा, सगळं जे काय केले ना या मंडळीनं. हा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात या तरुणपणामध्ये. म्हणून तर वो जवानी जवानी नाही की जिसकी कोई, ही खरी कहाणी आहे विठाला. मला वाटतं ते दोघं एकमेकाला सोडून एक घास सुद्धा खात नाहीत. कोण माऊली, ते नवीन लग्न झालेलं. पण बघा जी बायको म्हणते ना मी ते आल्याशिवाय मी जेवण पण करत नाही हा, आणि अगोदर टचून आणलेलं असतं तिने, असा प्रकार आहे. पण त्याच दोन दाम्पत्याचं जर 10-5 वर्ष जर गेले ना, त्याला जर म्हणलं ना मग रावसाहेब कस काय चालला परपंच, नाव काढू नका म्हणतोय त्याचं. मग का बरं सुरुवातीला कसं वाटलंय गोड, कधीपर्यंत गोड आहे, जोवरी चळन गा जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला तैसा विपरीत झाला तोची देह नभे तुझा. जी बायको आपल्यावर आयुष्यभर प्रेम करते का नाही, जी आपल्या नावाचं कुंकू लावती का नाही, मला वाटतं ती सुद्धा शेवटच्या काळात या नवऱ्याची मरायची वाट पाहती. मरायची
टाळी वाजवा गड्या यांच्याकरता सगळ्यांकरता एकदा. याला 7 म्हणायचं, 7 आहे का नाही? हा, नाही तर 7.5 नसू नये आहे का नाही? काय म्हटले तुम्ही? बाईल म्हणे खरं, खरंच नाही आहे का नाही? खर म्हणजे काय? गाढव. खर या शब्दाचा अर्थ काय होतो? गाढव. बाईल म्हणे खर, आता ती त्याला खर म्हणजे गाढव म्हणायली. बघा, सरपंचा झालेला गाढव आहे का केलेला गाढव आहे? बोला बोला बोला. नाही, झालेला गाढव आहे का केलेला गाढव आहे? केलेला गाढव आहे का नाही? म्हणजे चिनं आयुष्यभर प्रेम केलं, ती सुद्धा काय म्हणाली शेवटच्या काळामध्ये, हे कधी मरतं. शेजारी पाजारी सुद्धा म्हणतात, शेजारीनं म्हणे मरे ना का मेला कंटाळा निला येणे शेजारी पाजारी सुद्धा वैतागून जातात, कधी हे मरतंय कधी दलिंद्री आमच्या गल्लीतली बाहेर जाती. म्हणजे सुरुवातीला जरा प्रेम करतोय माणूस, पण ज्याच्यावर तुम्ही प्रेम करताय का नाही ते नाश पावणार आहे, हे लक्षात असू द्या. विठाला या विश्वामध्ये जर आबाधित जर सौंदर्य तुम्हाला कुठं पाहायला मिळत असेल तर ते माझ्या भगवंताचं सौंदर्य. बघा, तुम्ही म्हणाले या भगवंताच्या सौंदर्याकडे पाहिल्यावर नेमकं काय होतंय, तर याच्या सौंदर्याकडे जर पाहिलं ना तर मला वाटतंय जीवनामध्ये शोक, मोह आणि दुःख पाहता नासे. कोटी ब्रह्महत्या आणि त्याच्या तोंडाकडे जर पाहिलं ना तर कोटी ब्रह्म हत्या. काय पाहिल्यावर जाते? तोंड पाहिल्यावर. पण कुणाचं तोंड पाहिल्यावर? या भगवंताच. त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर काय त्याचं सौंदर्याचं वर्णन करावं? त्याच्या सौंदर्य काय, तुझ्या रूपाची शोभा. कुणाच्या देवाच्या म्हणाल बरं मी, हा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न तिळ भागती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळ रे नवरनवीचे तेजी शोभा कानडा होईल करनाथ आणि बैसी जीवी जडोनी. पाहिल्याबरोबर अंतकरणाचा ठाव घेणारं त्याचं सौंदर्य. मला वाटतंय मी अगोदरचं जे प्रमाण म्हटलो की नाही, तेने मज लावी याला वेदू. ज्ञानोबरायचा अभंग आहे. ज्ञानोबराय म्हणतात तेने मज लावी याला वेदू. हे ज्ञानोबरायलाच म्हणायला शोभत. आपण नाही म्हणायचं. आपण काय म्हणायचं माहिती का? येणे मज लावी याला. आपण याच्यामध्येच आपण गुरफटलो. माझ्याकडे एक जण आला म्हणला, महाराज काय म्हणला देवाचं सांगायलात म्हणला
असलं वगार आहे म्हणलं आपलं म्हशीचं. तुमच्या लक्षात येते ना? असलोच दिसतंय म्हणलं वगारू. गावात वगारू नाही म्हणलं तसं कुणाचं म्हशीचं. मग आपण रत्न पार्क आहेत का वगार पार्क आहेत? बोला बोला बोला. आपण आडनावाचे रत्न पार्क आहेत, पण खऱ्या अर्थानं त्याच्याकडे जर पाहिलं ना, मला वाटतं वगारीकडे जर पाहिलं तर पदरामध्ये काय पडणार आहे? शेवटी दुःखच आहे. पण याच्या जर तोंडाकडे पाहिलं, याच्या जर सौंदर्याकडे जर माऊली पाहिलं तर बघा, तुम्ही आता पंढरपूरला जातायत की नाही, पंढरपूरला गेल्यावर ज्याचं दर्शन झालंय की नाही त्याचं तोंड बघा, आणि ज्याचं दर्शन नाही झालं त्याचं तोंड बघा. ज्याचं दर्शन झालंय की नाही त्याच्या जर चेहऱ्याकडे पाहिलं तर असा उमललेल्या फुलासारखा त्याचा चेहरा आहे, आणि ज्याचं चेहरा मला वाटतंय ज्याचं दर्शन नाही झालं त्याच्या जर तोंडाकडे पाहिलं तर होय फुलचंद बाबा दादा, त्याचा चेहरा म्हणजे असं काढायला आलेल्या हाबरेटीवर एकदम असं सुकवून जात. पण एकदा का त्याचं दर्शन झालं ना, पाहता तुझे मुख बघितल्यावर अनंत जन्मीचे विसरलो दुःख, आणि पाहता तुझे मुख पांडुरंगा. महाराज त्याच्याकडे बघितल्यावर अनंत जन्माचं दुःख जात आहे, ही गोष्ट खरी आहे. पण तो दिसलाच हा कशावरून ओळखायचं? बघा त्याला आता आपण तर सारखंच त्याला पाहतो, पण हे पाहणं वेगळं आणि त्याला पाहणं वेगळं. बघा तुमच्या लक्षात आलं जरा 4G, हे पाहणं वेगळं आणि पाहणं वेगळं. त्याला पाहायचंय कसं? पाहता पाहणे दूर पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया.
ते पाहणं वेगळं. पाहता काय, पाहणे काय, दुरी सारोनिया पाहणे काय, याचं वेगळं चिंतन करावं लागेल. विठाला एकदा पाहिला की त्या पाहण्याच्या काही खाना खुणा आहेत. देवाला पाहण्याच्या काही खाना खुणा आहेत. आपण पाहतो हे वेगळं बरं. आता तुम्ही म्हणाला आम्ही तर पाहतो, पण देव मिळाल्याच्या, देवाने आपल्याला पाहिलं ना आपण देवाला पाहिलं, पण देवाला पाहिल्याच्या ज्या काही खाना खुणा आहेत. जसं एखादा जर दगड जर विहिरीमध्ये टाकला आणि तो दगड तळाला पोहोचला का नाही पोहोचला, हे कशावर ओळखायला येतंय? काय येतंय वरी? तळाला पोहोचला की असं सांगायची गरज नाही आता ह्यो तळाला पोहोचला म्हणून. त्याच्या खाना खुणा आहेत. काय येतंय वरी? बुरबुडे आले की काय समजायचं माऊली? दगड पोहोचला. तसं देव पाहिल्याच्या काय खाना खुणा आहेत? तर मला वाटतं देव पाहिल्याच्या खाना खुणा अशा येतात, डोळ्याला पाणी येतंय, हृदय दाटून येतंय, अंतकरण भरून येतंय. हे देवाला पाहण्याचे लक्षण आहे. म्हणजे बघा, देवाला पाहण्याचे लक्षण आवडे हे रूप, गोजिरे सगुण, आणि पुढं उत्तरार्ध काय आहे? पाहता लोचन सुखावले. डोळेत ना सुखावतात. डोळे सुखावणं, डोळ्याला पाणी येणं, हृदय भरून येणं, ही जी लक्षण आहे हे कशाचे लक्षण आहेत? देव पाहण्याचे. ऐका, देव पाहण्याचं अजून एक जबरदस्त लक्षण सांगतो माता माऊलीनं तुमच्यासाठी. पाहिला पाहिला देव पाहण्याचे लक्षण आहेत बाबा. काय लक्षण आहेत? ते नैवेद्य येले, ते नैवेद्य येले आणि ते नैवेद्य येले मन. बघा, तिरुक्ती वापरली तर तिरुक्ती हा दोष आहे, पण दोष पत्करून सुद्धा ही तिरुक्ती वापरण्याचं काय कारण आहे? तर त्याचं कारण आहे त्याला पाहिल्यावर अंतःकरणाची जी स्थिती आहे, अंतःकरणाचा जो भाव आहे, अंतःकरणाची जी वृत्ती, ती एकदम अशा प्रकारची वेगळी. मज हेही नाही आणि तेही नाही, वेगळा तोही. ते म्हणलं की बास. आता आमच्या माता माऊलीचं तुम्हाला ऐकायचं का? बघा, माता माऊलीनं माझ्या पाठीमागं म्हणताना का झोपले का काय तू म्हणताना म्हणा, ऐका. पाहिला पाहिला नंदाचा नंदना. पाठीमागच्या पाहिला पाहिला नंदाचा नंदना. मना पाहिला पाहिला नंदाचा नंदना. वा 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 वा. पाहिला का? पाहिला नाही? पाहिला पण तुमच्या लक्षात नाही आला पाहिलाच म्हणून. कसा पाहिला सांगू का? तुम्ही सुरू केलं का? पाहिला पाहिला
नंदाचा नंदन ते नैवेद्य ते नैवेद्य मन. मला वाटतं हे संपूर्ण म्हणत असताना तुम्हाला असं वाटलं का मी हौसाबाई आहे, मी कौसाबाई आहे, मी फुई आहे, असं वाटलं का तुम्हाला? हे ज्या दिवशी वाटणार नाही ना त्या दिवशी असं समजून जायचं आपण त्याला काय केलंय. बोला बोला. पाहिले ज्ञानोबाराच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर याला अनुहत ध्वनीनाद. तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डुलत असो, असा त्याचा हा अधिकार आहे. म्हणजे या अधिकारापर्यंत पोहोचलो की त्याला देवाला पाहण्याच्या काय. आता पाहण्याला जे देवानं जे मेन इंद्रिय दिले त्याचं सौंदर्य पाहण्याकरता जे मेन इंद्रिय दिलंय त्या इंद्रियाचं नाव काय आहे? काय काय? हे डोळे. आता तुम्हाला सांगतो हे डोळे जे आहेत ना, हे डोळे इतकी खतरनाक आहे. जगातलं 85% पाप माऊली काय करतंय? डोळे करतात. डोळे. म्हणून तर सगळ्यात आधी काय जातात? डोळे. हो ऐक काय जातंय बोला बोला बोला. 85% पाप डोळे करतात आणि राहिलेलं 15% पाप मग बाकीचे इंद्रिय करतात. पण 85% पाप डोळे करतात, हे 100% खरंय. डोळ्यावाल्याने सांगितलं आहे का? खरंय. बघा हे डोळे जे आहेत या डोळ्यानं आता तुम्हाला काय सांगावं, जे पाहू नये ते पाहतय आणि जे पाहायचंय ते पाहत नाही. बघा या डोळ्यानं चांगल्याच वाटोळ केलं. चांगल्या अर्ध्या मिनिटामध्ये सांगतो आहे का. रामायणातला खूप मोठा माणूस बलाढ्य श्रीमंत, त्या माणसाचं नाव काय? रावण. बरं का. सर्वजण आमची ड्रायव्हर कंपनी ऐका. रावण एवढा खतरनाक माणूस. मला वाटतं रावणाची नोंद आपल्या गाथ्यानं घेतली. लंके माझी घरे किती ते ऐका सांग तसे संख्या. मग ते काशाचे किती, सोन्याचे किती, तांब्याचे किती, दगडाचे किती, त्याच्या घराचा तो कॅल्क्युलेटर बंद पडतंय त्याच्या संपत्ती पुढं. एवढा मोठा रावण. पण रावणाचा जर घात जर कुणी केला असेल तर कुणी केलाय? डोळ्यानं. का बरं? अरे रावणाचं जर वर्णन तुम्हाला ऐकायचं असलं ना, राक्षस कुळीचा रावण तो शुद्ध जातीचा ब्राह्मण, नित्य करी वेद पठण, ब्रह्मयाचा नातू. तो ब्रह्मदेवाचा माऊली कोण आहे? रावण. नातू काय सामान्य माणसाचा नातू नाही. दांडग्या घराण्यातला माणूस. पण तुम्हाला सांगतो कितीही मोठं गाव असेल, 9च्या बॉडीचं नाही 17च्या बॉडीचं गाव असेल, पण त्या गावामध्ये एक सुद्धा रावण नावाचा माणूस सापडणार नाही. आहे का आपल्या गावात? सांगा बरं. या चोरंब्यात आहे का? चोरंबाच ना. हा बेलंबा आहे का रावण नावाचा? असला हा चोरंबा. चोरंबा आहे ना आमच्या तिकडे, आहे का नाही? रावण नावाचा माणूस असला तर त्याचा आपण सत्कार करू भाऊ, आहे का नाही? रावण नाव ठेवायला सुद्धा लोक भेटतात. का? इतका रावण बदनाम झाला. रावण जर चांगुलपणा रावणाचा सांगायचं म्हणलं तर रात्र पुरणार नाही, एवढा रावण चांगला होता. रावणाचं जे एक स्तोत्र लिहिलंय बघा रावणाने, त्याला कोणतं स्तोत्र म्हणतात? शिवतांडव स्तोत्र. हे शिवतांडव स्तोत्र असे सरपंच संत घेऊन सुद्धा म्हणता येत नाही. इतकं अवघड स्तोत्र कुणी लिहिलंय? रावणाने. पण एवढा चांगला रावण, पण त्याला इतका घातपात झाला. त्याचं कारण जर काय असेल तर एवढी सुंदर त्याची बायको असताना, काय नाव आहे त्याच्या बायकोचं? मंडोदरी. इतकी सुंदर असताना त्याची जी नजर आहे ना, ही नजर कुणावर पडली? सीतेवर पडली. आणि पोरांनो त्याचा परिणाम असा झाला रावणाच्या संबंधामध्ये, त्याची रांडा पोरे
तारे आणि त्याची रांडा पोरे मारी गेली. दिवा लावायला माणूस ठेवला नाही, दिवा लावायला. त्याचं जर कारण जर काय असेल तर त्याचं कारण काय बघा, हे डोळे. म्हणून हे डोळे एवढे खतरनाक आहेत. आणि आज ज्ञानोबरायचं तेच म्हणणं, या डोळ्यानं तुम्ही बाकीचं इतरत्र पाहण्यापेक्षा तुम्ही या माझ्या भगवंताचं सौंदर्य पहा ना, किती सुंदर. पण आपल्या डोळ्याला एवढी वाईट सवय लागली घाण बघायची. हा बघा, गावामध्ये ते कट्टा असते बघा सरपंच. आता आमच्यापेक्षा अनुभव याचे तुम्हाला जास्त आहे का नाही? म्हणजे पावला पावलाला अनुभव होता आहे का ना, म्हणजे राजकारणामधल्या लोकांना. ते कट्ट्यावरले जे बसलेले असतात ना, कोण म्हणा काटते ते पोरं जे असतात ना बाबा, मला वाटतं आता माझा अधिकार नाही पण सांगतो ऐका, फार महत्वाची गोष्ट आहे बरं काही. ते पोरं एखादी गावात जर नवीन जर माता माऊली आली ना, एखादी गावात नवीन माता माऊली आली ना, ते पोरं कोण आहे रे म्हणते, नवीनच ती साली म्हणला. मला वाटतं ती नजरे आड होस तर पाहते. कोण माझे शब्द आहेत काही, आदरे न्याहाळी सोये दृष्टी टाळी आणि आदरे न्याहाळी परस्त्रियेश. आदरानं पाहतय पण संत जर इकडून आले ना, अरे बा कोण महाराज आला म्हणला, पतली गली से निकल जात आहे का. म्हणजे जर खरं पाहण्याची वेळ आली तर माणूस आड रस्ता करून जात आहे. पण इथं संत परंपरा, या डोळ्यावर ताबा जर कोणी मिळवला असेल तर एक आहे संत परंपरा आणि दुसरा आहे या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. हा, या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा डोळ्यावर ताबा मिळवला. ती नजराना म्हणून पाठवली होती. शिवरायाच्या पंखाखाली मुळीत नवतीवान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. अशीच देखणी होती एक सुभेदाराची सून. आई म्हणाला त्या सुनेला राजा तो शिलवान कुलवान. म्हणजे त्याचं जर कारण काय असेल तर मला वाटतं त्यांचा ताबा कशावर होता, थोडा आवाज, कशावर होता, डोळ्यावर. माझ्या तुकोबारायचा सुद्धा डोळ्यावर ताबा होता. भजन करताना एक पाठवली स्त्री, मला वाटतं ती अंगविक्षेप करू लागली तुकोबारायच्या समोर भजनामध्ये. मला वाटतं त्यावेळेस तुकोबाराय तिला काय म्हटले, हो, जाई व तू माते नकरी सायास. नकरी सायास याच्यावरून अनुमान काढता येतो ती नखरे करत होती. लक्षात येते ना. म्हणजे सायास तू माझ्या समोर एवढे, तू काय बाबा उग नालायकपणा काय करू नको, तू आपली तुझ्या वाटाने निघून जा. नकरी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही तसे नाही. हा, कशावर ताबा आहे, बोला बोला बोला, या डोळ्यावर ताबा आहे, डोळ्यावर. म्हणून या डोळ्यावर ज्या दिवशी ताबा ठेवाल ना, मला वाटतं त्या दिवशी आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार. हा, पण आपल्या डोळ्यावर ताबा नाही म्हणून आपण दुःखी आहेत. सगळ्यात जास्त पाप जर करायला लावणारा कोण असेल तर त्याचं नाव काय आहे, डोळा आहे, डोळा. हा, म्हणून तर खऱ्या अर्थानं ही संत परंपरा आज म्हणती, तुम्ही बाकीचं काही पाहण्यापेक्षा, बाकीच्या या सौंदर्यावर भुलण्यापेक्षा माझ्या भगवंताचं सौंदर्य पहा ना, किती सुंदर आहे. तुझी ढळे कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन असे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे. ज्ञानोबराय म्हणतात
तुम्ही बाकीचं पाहण्यापेक्षा याचं सौंदर्य पहा. किती सुंदर आहे. तर गणिती भाषा वापरली. तुझी येणी ढळे कोटी, एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी. हा गणिती भाषा. चंद्र जो असतो ना, चंद्र, एक चंद्र उदयमान जर झाला तर त्याचा जो प्रकाश आहे, ज्ञानोबा म्हणतात एका चंद्राचा प्रकाश जितका पडतो ना, त्याच्यामध्ये सुई जर पडली तर ती दिसते. पण ज्ञानोबा म्हणतात असे कोटी चंद्र ज्यावेळेस उदयमान होतात की नाही, आणि त्याचा जो प्रकाश आहे, त्याचं जे सौंदर्य आहे, माझ्या भगवंताचं तेवढं सौंदर्य. किंवा सूर्य कोटी समप्रभ, कोटी सूर्याच्या समान त्या भगवंताचं सौंदर्य, कोटी चंद्राच्या समान त्या भगवंताचं सौंदर्य. कमल नयन हास्य, पुढं वापरलं शब्द, कमल नयन हास्य वदन हसे. त्याच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर सतत हसतमुख आहे, सतत हसतमुख. आपल्या जर चेहऱ्याकडे पाहिलं ना, तो क्यों काजीर होते, तो बोले सुरतही वैसे. असे एखाद्याच्या तोंडाकडे बघा. कधी कधी एखाद्याचे तोंड लोक म्हणतात त्याचं तोंड बघितलं की दिवसभर काय होत नाही, बोला की काम होत नाही. मला वाटतं काम होत नाही इथपर्यंत जर आपण तोंड वाळून बसत असतो तर आपल्या इतके आभागी आपणच आहे. म्हणून सतत माणसानं जगताना आपलं तोंड कसं ठेवलं पाहिजे, हसत ठेवलं पाहिजे. हसत कुणाकडेही बघा, हसा. उगा असं मरेल सारखं त्याच्याकडे असं नाही, ते दलिंद्रीचे लक्षण. खरं ती माणसं म्हणतात ना, दलिंदर म्हणजे काय, त्याचा अर्थच असा आहे, जो सतत नाराज आहे त्याच्यापेक्षा दलिंदर माणूस कोण असेल. किती टेन्शन येऊ द्या, टेन्शन हे येण्याकरता, त्याचं नावच टेन्शन. ते येण्याकरताच असतं, पण त्याला तुम्ही तोंड देत चला. माणसालाच टेन्शन आहे असं नाही, देवाला टेन्शन नव्हतं. रामाला काय कमी टेन्शन होतं, कशाचं, सीतेचं. घेऊन गेला, आता ती आणायची कशी आहे, टेन्शनच नाही तर काय, लय आनंदाची बाब होती का, टेन्शनच आहे. पण काही खचून नाही गेला राजा कधी, हे का नाही. पण तसं जीवनामध्ये जीवन जगत असताना खचून जायचं नाही, फ्रेश मूडमध्ये राहायचं. तसं तो देवाकडे जर पाहिलं तर सतत हसत मुख आहे. सतत त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर सतत हसत आहे, आनंदी आहे, सुखी आहे, समाधानी. कमल नयन हास्य वदन हसे. म्हणून संत परंपरा म्हणते तुम्ही याच्याकडे पहा. हा, त्याच्याकडे पाहिल्यानंतर होतंय काय नेमकं. महाराज, आता काही लोक म्हणतात बाबा महाराज त्याच्याकडे पाहिलं, मग आता समजा त्याच्याकडे समजा आम्ही सर्वस्व जर त्याला अर्पण केलं तर मग कसं असतं. काही माणसं दिसायला चांगले जर असले ना तर त्यांना काय असतो, एक इंग्लिश शब्द बघा त्याच्याकरता, काय, ॲटिट्यूड, हे का नाही. एखादा जर चांगला सौंदर्यवान असेल ना तर त्याला त्या गुणाचा काय असतो, गर्व असतो, गर्व. एखादा जर चांगला पखवाजवादक असेल ना तर तो असाच करीत चालतो सारखा, म्हणजे हा त्याचा काय झाला. एखादा जर चांगला कीर्तन करत असेल तर ते माणसाला फोन उचलीत नाही, त्याला फोन आपण करावं, ते फोन उचलीत नाही. महाराज, तू 2 दिवसात फोकसला आला रे राजा. असे ट्रकाने पडलेत कीर्तनकार, हे त्याच्या डोक्यात नसतं. फक्त मी आज किती मोठा झालो, आज मी का कोणता ते युट्यूबला काय म्हणतात त्याला, म्हणजे मीडिया प्लेअर झालो, लोक मला मानतात. पण हे लोक कुठपर्यंत मानतात हे आता तुम्ही सगळं ऐकलंच असं, तिथपर्यंतच मानतात. आमचे कीर्तन तोपर्यंतच आहेत, आमचा जोपर्यंत घसा चांगला आहे तोपर्यंत. सगळ्यात संप्रदायातलं मोठं उदाहरण देतो तुम्हाला. विद्यावाचस्पती म्हणून घेणारे जगन्नाथ अण्णा पवार यांचं कीर्तन ऐकायला सरपंच आळंदीमध्ये एक विद्यार्थी मंडळी ना, ते रेकॉर्डर, त्या काळात रेकॉर्डर टेप असायचे, ते रेकॉर्डर टेप घेऊन कीर्तन ऐकायचे. कोणाचं, अण्णाचं. ज्या दिवशी जगन्नाथ अण्णाला हे झालं ना, काय झाला, घशाचा कॅन्सर झाला. मला वाटतं पुन्हा होतं त्यांच्याजवळ कुणी. ही जगाची रीत आहे. जोपर्यंत तुमच्याकडे आहे ना तोपर्यंतच लोक बोलतात बाबा. जोपर्यंत तुमचे बोट पळतात ना तोपर्यंतच वा कृष्णा महाराज तुम्हाला तोड नाही. पण ज्या दिवशी तुमचे बोट पळणार नाहीत ना, म्हातारे होतात ना, दुसरा पगार कुणीतरी काय वाजवायलंय, काय बोलायलंय, उलट वाजवायचा का, म्हणजे असा भाग. लोकांना तुमचा जोपर्यंत चलतीचा काळ आहे तोपर्यंतच तुम्हाला लोक तुमचं आता फिटर, जोपर्यंत नट टाईट करता येते तोवरच तुमचं काम. ज्या दिवशी तुमचे नट ढिल्ले राहते ना त्या दिवशी तुम्ही घरी बसायचं, तुम्हाला कोणी विचारणार नाही. म्हणजे माणसाचा चलतीचा काळ आहे तोपर्यंत विचार येत असतात. आणि त्या चलतीच्या काळामध्ये माणसानं काय करू नये, लय ॲटिट्यूडनी वागू नये. मग काही लोक म्हणले महाराज
तुम्ही म्हणता एवढा देखना गडी, एवढा देखना सुंदर देव आहे, आणि मग त्यो आम्हाला कसं काय किंमत देईन? तर ज्ञानोबा राय म्हणतात तुम्ही तसं डोक्यात सुद्धा आणू नका. ज्ञानोबा म्हणतात कसा आहे तो? हालका रे कृष्ण डोलका रे, घडिये 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 भुज बोलका रे. त्याच्या स्वभावाने एवढा चांगला आहे तो. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. त्याचा स्वभाव तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. पुढं त्याचा स्वभाव बहु आहे करुणावंत आनंद हे नाम जा. हा कशामुळे सांगतोय मी? संत परंपरा म्हणतीये तर तुका म्हणे साक्षी आले आणि तरी केले प्रगट त्याच्या स्वभावाबद्दल काय म्हणावं. वैर भावानं जरी भक्ती केली तरी उद्धारच आहे, आणि प्रेम भावानं जरी भक्ती केली तरी उद्धारच. रावणानं वैरभाव, कंसानं वैरभाव, पुतनेनं वैरभाव, ती रामायणातली ती राक्षसीन काय नाव तिचं? त्राटिका. कोणता भाव? वैरभाव. पण कुठल्याच ग्रंथात असं आलं नाही रावणाचा खून, कंसाचा खून, त्राटिकेचा खून नाही. काय आलं उलट? काय झाला? त्यांचा उद्धार झाला. मग किती स्वभाव चांगला आहे त्याचा. आपल्या माईबापापेक्षा सुद्धा स्वभाव चांगला. मायबापा आपल्याला सांभाळतात ना, माय बापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती. पण याच्याबद्दल बोलायचं ठरलं तर तैसा नोहे देव राव त्याचा कृपाळू स्वभाव. इतका त्याचा कृपाळू स्वभाव आहे. नुसता स्वभावच नाही तर त्याचं सामर्थ्य सुद्धा तेवढंच आहे. किती सामर्थ्य? उभा राहणी कैसा हलवितो बाहू आणि बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू नाहू. सामर्थ्य सांगितलं याच्यात. बाहू शब्द वापरला. बाहू, बाहू म्हणजे बाहुबली आपण म्हणतो की नाही. हा या
हातात हा हे बाहू शब्द वापरला म्हणजे हातामध्ये काय त्याचं सामर्थ्य दर्शवलं. या जगतामध्ये जर सामर्थ्य जर कुणाचं असेल तर त्याचं नाव काय आहे? देव आहे. देव. या देवाचं सामर्थ्य बघा. आता तुम्ही इथं बसला का तुम्हाला बसवलंय? बोला बोला बोला. बसलात का बसवलंय? तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर? तुम्ही शेतकरी आहेत ना सगळे? मला वाटतं त्या पावसाळ्यामध्ये पेरणीच्या दिवसात एक पाखरू ओरडतं बघा. काय नाव आहे त्या पाखराचं? पावसा. बरोबर आहे ना? तो शेतकऱ्याला संदेश देत असतो, पेरते व्हा. काय म्हणतो? तसं तुम्ही आता 10-5 मिनिटं जरा बोलते व्हा, म्हणजे मला बी कळन मी काय सांगतोय की नाही. ते तुम्हाला काय विचारलं मी आता? तुम्ही बसलात का बसवलंय? जाऊ दे, हे जरा अवघड आहे. सोपं विचार. गुलाबजामू माहिती का? गुलाबजाम. मला सांगा, हे खाणीय आहेत का पाहणीय आहेत? हे कसं कळलं? असलं लय कळत आहे तवाच आहे का नाही? गुलाबजाम खाणी आहेत का पाहणी आहेत? तर म्हणले खाणी आहेत. तसं तुम्ही बसलात का तुम्हाला बसवलंय? काय बोलायलास महाराज तू? मला सांग गंगूबाई, हा बसलात का बसवलंय? बोला बोला बोला. तुम्ही आता ह्या बोटावर नका न करू, हे का नाही? प्रश्न रे तुम्हाला किरकोळ वाटतंय पण जबरदस्त. बसलात का बसवलंय? यांचं म्हणणं बसवलं. तुमचं यांचं म्हणणं बसवलंय. तुमचं काय बसवलंय ना? तुम्ही आता सध्या बसलात. सरपंच काय झालंय? बसलात. बसावं कावं लागतंय दादा. तुम्ही आता ते पुढचं समाज सांगायची काय आवश्यकता? बसावं कावं लागतंय. देव म्हणतो एकदा का मी तुमच्यातून निघून गेलो ना, जवळ तुमच्यात आहे तवर तुम्ही बसतात. पण ज्या दिवशी मी निघून जातो ना, त्या दिवशी तुम्हाला काय करावं लागतंय? बसावं लागतंय. कुणाची सत्ता आहे? तुका म्हणे थे जयाची सत्ता. तुका म्हणे थे जयाची तुका म्हणे येथे जयाची सत्ता. आणि का तया अनंता विसरली ती. त्या तिथं भगवंताचे पृथ्वी बैसका न संडावी समुद्री रेखा न ओलंडावी. पृथ्वी भूते वहावी आज्ञा माझी तुझी सतेने वेदासी बोलणे. त्याची सत्ता आहे. त्याची का सत्ता आहे? मला वाटतं त्याच्याशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही. आणि ही संत परंपरा म्हणून तर म्हणते
या डोळ्यावर तुम्ही काय ठेवा, त्याचं सौंदर्य पहा. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. त्याच्याकडे पाहिल्यावर काय होईल, त्याच्याकडे पाहिल्यावर काय होत नाही हे विचार. त्याच्याकडे जर तुमचं सगळं लक्ष दिलं ना, माझ्या सद्गुरू भगवान बाबांनी त्याच्याकडे लक्ष दिलं. कुणाकडं? भगवंताकडं भगवान बाबांना लक्ष दिलं. म्हणून त्याचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये काय झाला, तर त्याचा परिणाम असा झाला, तुळसी उगवल्या त्याचा परिणाम असा झाला, तुळशी उगवल्या. का उगवल्या? उगच उगवल्या. मला वाटतंय आपण आपला जर असा प्रकार घडला तर आपल्यावर काँग्रेस बी उगवतं का नाही काय, तुम्हाला खरं सांग. त्याचं कारण असं आहे सरपंच, आपलं वागणेच तसे क्लिअर खट. माणूस लय खट आहे ते वागायला, आंबट खट आहे कसलं खट, असा प्रकार. म्हणून आपलं वागणं चांगलं नाही, म्हणून गवताला सुद्धा उगायची लाज वाटणं आपल्याला. पण भगवान बाबाच्या जीवनामध्ये काय उगवल्या? तुळशी उगवल्या. का उगवल्या त्याचं कारण आहे, सगळा इतिहास माहिती आहे तुम्हाला. मला वाटतं ते भगवान बाबावर सुद्धा हे प्रयोग झाले, कुठं चोळीस नेऊन टाक, कुठं. पण त्या ज्वारीचा प्रयोग झाला. ते ज्वारी टाकल्यावर त्या ज्वारीच्या काय झाल्या, काय झाल्या, बोला बोला बोला, लाह्या झाल्या. काय कारण आहे त्याचं? त्याचं कारण एकच आहे फक्त, या संत परंपरेचा डोळ्यावर ताबा आहे. डोळ्यावर, बोला 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 बोला, कशावर ताबा आहे? डोळ्यावर ताबा आहे, म्हणून लह्या झाल्या, लह्या. त्याचं कारण असं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा हा आनंद जर आपल्याला उपभोगायचा असेल तर कशावर ताबा पाहिजे? डोळ्यावर ताबा पाहिजे. आणि डोळ्यावर काय एकदा ताबा आला ना की मग मनावर ताबा येतो, आणि मनावर ताबा आला की मग आनंदू रे आजी सभाया व्यंतरी अवघा परमानंदू रे. आनंद मनावर ताबा आला की आनंद आहे. मला वाटतं आनंदच आता मावळलाय खरंच. आणि आता ह्या 5-7 महिन्यात तर सगळाच मावळला. बघा तुमच्या लक्षात आलं, कुणी कोणाला बोला ना, शेव ह्या जातीचा, तेव त्या जातीचा, ते त्या धर्माचा, हे काय चाललंय नेमकं? मला वाटतं सप्त्यात सुद्धा या गोष्टी घडायला लागल्या. म्हणजे किती परिस्थिती विचित्र झाली. घडू नये ते घडले, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले जे घडू. बघा जुन्या काळामध्ये सरपंच तुम्हाला होती का नाही मला माहित नाही, एक कविता होती बघा, तुकडोजीदास महाराजांची. हे शिकवलं जायचं शाळेमध्ये. बाबा तुमच्या काळात असेल. भारतामध्ये ज्या जनतेमध्ये समता कशी असायला पाहिजे हे शिकवलं जायचं शाळेत. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरचे असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. हा जाती भाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळ निंद कामनी
सत्य न्याय वसू दे, मतभेद नसू दे, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची आसा दे. शिकायला असायचं का नाही? मला वाटतं आता हे शिकायला नाही. जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर, शुगर खाता खाता त्या पप्पाला बी शुगर झाली. पण काय सगळा मेळ, सगळा अवमेळ झाला. पण त्या काळामध्ये शिकवलं जायचं, ही समता शिकवली जायची. आणि आज सुद्धा ही समता, हे संत वाङ्मय जर वाचलं तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच परिवर्तन होईल. म्हणून यथामती यथावकाश धावत्या वेगामध्ये या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा काही माझा दावा नाही. मला जशी भगवान परमात्म्यानं ज्ञानोबारायनं जशी बुद्धी दिली तसे या अभंगावरती आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा सप्ताह खऱ्या अर्थानं नवल केवडे केवडे आणि न कळे कानोबाचे कोडे, खऱ्या अर्थानं सर्व या ड्रायव्हर मंडळीनं हा सप्ताह आयोजित केलेला आहे. आणि मला वाटतं सध्या संकट महाराष्ट्रात जास्त कोणावर आलं असेल तर बोला की ड्रायव्हरवर आलंय. ड्रायव्हरवर ॲक्सिडेंट झाला की किती दंड आहे? बोला बोला. ड्रायव्हर काय सोडून दिला काही लोकांना? 7 लाख रुपये दंड, सजा 10 वर्ष. काही काही ड्रायव्हरचं मला वाटतंय जीवन उदरनिर्वाहच माऊली याच्यावर. त्या लोकांना काय करायचं? फार परिस्थिती विचित्र आहे. म्हणून हा जरा कायदा जरा जडच, तसा चांगला पण आणि जड पण हे का नाही. म्हणजे सज्जना करता वाईट आहे आणि दुर्जना करता चांगला आहे. काही काही याच्या नावाखाली त्या घटना घडत असतील. पण खऱ्या अर्थानं जे गरीब माणसं आहेत ना, ज्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर आहे, फार कठीण काम आहे. म्हणून अशा या खऱ्या अर्थानं या भारताचा म्हणण्यापेक्षा या सगळ्या पृथ्वी तलावावरचा कणा जर कोण असेल तर ड्रायव्हर. कणा 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 म्हणालो मी, ड्रायव्हर आहे. मला वाटतं 3 दिवसच त्यांना काय केलं, संप केलं तर आपण दुधाला मवतलो होतो. बघा तुमच्या लक्षात आलं, दूध सुद्धा आपल्याला प्यायला मिळालं नाही, भेटलं नाही. का तर हा ड्रायव्हर जर रजेवर राहिला ना तर सगळंच अशा प्रकारचं विचित्र प्रकार होईल. म्हणून या खऱ्या अर्थानं या सर्व ड्रायव्हर मंडळींना माझा खऱ्या अर्थानं कोटी कोटी प्रणाम. सुंदर अशा प्रकारचं या मंडळींनं नियोजन केलेले, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. ही सर्व मंडळी एक एकाहून बळीर आहे. आदरणीय मुरकुटे महाराज आहेत, आदरणीय अशोक महाराज, आदरणीय इकडली महाराज, आदरणीय सर्व महाराज मंडळी, हरिभक्तपरायण कृष्ण महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय मृदंग विशारद मृदंग अलंकारमचे माऊली महाराज खोटे तेही या ठिकाणी, आडनाव त्यांचं खोटेत पण वाजवतात खरं. म्हणून त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. पण खऱ्या अर्थानं अगदी गोड अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे. झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड,
धकिट घन धकिट घंटा कटक धत्ता कटक घेता धटक धत धटक घेता